प्रणव, तुझा जो सुरुवातीचा प्रवास आहे किंवा तुझे आई-वडील आहेत आणि तुझ्या कुटुंबातून आलेला आहे. तुझे वडील एम-एस-सी-बीमध्ये ऑपरेटर ह्या पदावर काम करतायत. एम-एस-सी-बीमध्ये ऑपरेटर ह्या पदावर काम करतायत म्हणजे मध्यमवर्गीय आणि तसं सामान्य कुटुंब आहे. तर तुझी जी सुरुवातीची आयुष्याची जी जडणघडण झाली ती कशी झाली याविषयी तू काय सांगशील? तर सर्वप्रथम तर मी एक खरं आपण म्हणाल तसं मध्यमवर्गीय कुटुंबातूनच येतो. वडील माझे एम-एस-सी-बीमध्ये ऑपरेटर म्हणून काम करतात. आई सुद्धा घरी शिकवण्या घेते आणि तशी वाटचाल एज्युकेशनली म्हणाल तर भरपूर एनकरेजिंग होती. कारण आई बाबांनी मला तेच सांगितलं की सगळ्यात जास्त कशावर आपल्याला प्रायोरिटी द्यायची आहे तर ती आपल्या शिक्षणावरच द्यायची आहे. कारण शिक्षणच आपल्याला पुढे नेणार आहे. त्याच्यामुळं सर्वप्रथम सातारा इंग्लिश मीडियम स्कूल इथे 6वी पर्यंत आणि नंतर 10वी पर्यंत पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये माझं शिक्षण झालं साताऱ्यामध्ये. त्याच्यानंतर 11वी-12वी मी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात केली आणि त्याच्यानंतर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे मी IT क्षेत्रात इंजिनिअरिंग केलं आणि नेहमीच एक चांगला परफॉर्मन्स झालेला आहे माझ्या शाळेमध्ये सुद्धा आणि त्याचं श्रेय नक्कीच आईबाबांचंच आहे. कारण त्यांनी मला नेहमीच सपोर्ट केलं की तू शिक, बाकी गोष्टींचा म्हणजे तुझ्या खर्च वगैरे ह्याचा तू फार विचार करू नको, पण पहिलं शिक्षणाला प्राधान्य दे. पण 11वी-12वी पर्यंत जास्त माझा कल जो होता तो इंजिनिअरिंग करावं वगैरे असाच होता. पण 12वी नंतर मग मी जेव्हा ह्या गोष्टी थोड्या डिटेलमध्ये पाहायला लागलो तेव्हा मला कळालं की NDA वगैरे ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या केंद्र सरकार घेत असतं आणि त्याच्यामधून आपल्या इथल्या युवकांना आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये शासकीय अधिकारी म्हणून काम करता येतं आणि खूप मोठा बदल घडवून घेता येतो असं वातावरण मी पाहिलं आणि त्याच्यानंतर मग मी त्याचा थोडासा अभ्यास केला आणि सर्वप्रथम मग मी फर्स्ट इयरला असताना NDAची परीक्षा दिली. ती मी परीक्षा उत्तीर्ण झालो, पण तो जो पुढे सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड नावाचा SSB होतो 5 दिवसांचा इंटरव्ह्यू, तो काही मी क्लिअर नाही करू शकलो. मग नंतर मी फायनल इयरला जेव्हा गेलो तेव्हा UPSC मार्फतच घेण्यात येणारी CDSE ही जी परीक्षा आहे ती मी 2 वेळा दिली आणि त्याच्यामध्ये माझा मग एकदा 2021 साली 6वा क्रमांक आला देशात आणि त्याच्यानंतर 2022 साली 5वा क्रमांक आला देशात. पण तुम्ही जसं म्हणालात की एकलव्य मी झालो, एक अंगठा मला एक्स्ट्रा होता ऋतिक रोशनला असल्याप्रमाणे आणि तो अंगठासुद्धा मी काढून दिला की आपल्याला फायटर प्लेन उडवायचंच आहे आणि सुखोई, राफेल ह्याच्याबद्दल मला अतिशय क्युरिओसिटी होती आणि त्याच्यामध्ये मी नेहमीच माझं स्वप्न बघितलं होतं की आपण एक दिवस हा युनिफॉर्म फायटरचा जम्पसूट घालणार आणि सुखोई किंवा राफेलसारखं विमान चालवणार. म्हणून मी तो निर्णयही घेतला की आपण एक अंगठा आपला काढून टाकूयात आणि पुन्हा एकदा परीक्षेला बसूयात. पुन्हा एकदा परीक्षा दिली, उत्तीर्ण झालो. SSB देखील क्लिअर झाला, पण त्याच्यानंतर देखील अंगठ्याला थोडीशी जी डिसेबिलिटी अजूनही राहिली ऑपरेशन नंतर, त्याच्यामुळे मला मग त्यांनी नाही सिलेक्ट केलं.